परंतु मी आपल्याला सांगतो की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक कोणी गद्दारी केली व कोणी आणखीन काय केलं त्याची निवडणूक नाहीच आहे. तुम्ही म्हणा मला गद्दार म्हणायचं काय म्हणायचं आणखीन म्हणायचं ते, पण माझी बांधिलकी ही जनतेशी आहे आणि तुमच्या कामाशी आहे. तुमचे काम तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आणि हा निर्णय काय मी एकट्याने घेतलेला निर्णय नाही. पक्षाचे आमदार आपले 52 होते. 52 आमदारांची मीटिंग बोलवली गेली अजितदादांनी आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं की आता आपल्याला विकासाची कामं करायची असतील तर सरकारमध्ये गेलं पाहिजे, भाजपमध्ये गेलं पाहिजे असं कोणी म्हटलं नाही, पण सरकारमध्ये गेलं पाहिजे. 52 पैकी 42 आमदारांनी त्याला संमती दाखवली आणि 42 आमदारांनी एकत्र घेतलेला हा निर्णय आहे आणि तो फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळं बाकीची कुठलीही भीती मला दाखवायचं काही कारण नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला पुढच्या काळात भरपूर कामं करायची आहेत आणि त्या कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची